नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझा अजून आवाज व्यवस्थित झालेला नाही आहे, त्यासाठी थोडंसं समजून घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही आता ओसाकामध्ये आहोत आणि खूप इंटरेस्टिंग ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर हिरोशिमा या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि तिथली जी हिस्ट्री आहे ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला जपानबद्दल अजून काही गोष्टी ना बघायला मिळतील आणि माहितीसुद्धा मिळणार आहे. पण इथून हिरोशिमाला जायला 1.5 तास तरी लागणार आहे. तर ट्रेनने आपल्याला जायचं आहे आणि आता 7:25 झालेले आहे. तर आम्हाला कुठे पण फिरायला जायचं असेल ना, आम्ही सकाळी लवकरच निघतो जेणेकरून गर्दी ना कमी असावी आणि व्यवस्थित सर्व बघता यावं म्हणून आम्ही लवकरच सकाळी उठतो. सकाळी जसं जातो तसं रात्रीच येतो 9-10 वाजता, त्यामुळे खूप थकलेलो असतो. तर चला आता आम्ही निघतो आणि कसं जाणार आहे हे सगळं व्हिडिओमध्ये दाखवू. आम्ही स्टेशनवर आलो आहोत आणि ट्रेनची जर्नी दाखवता येत नाही कारण की खूप गर्दी असते. आणि आता आम्ही जाणार आहोत बुलेट ट्रेनने आणि 1.5 तासाचा प्रवास आहे. तर परिबेलासाठी ना आम्ही थोडंसं खाण्याचं सामान घेतलेलं आहे आणि ते ट्रेन स्टेशनवर सुद्धा भरपूर शॉप्स आहेत. 7-11 म्हणून सँडविचेस वगैरे भरपूर गोष्टी, कॉफी वगैरे भरपूर गोष्टी असतात. म्हणून टेन्शन घ्यायचं कारण नाही. ब्रेकफास्ट जरी नाही झाला तर तुम्ही तिथून वस्तू घेऊ शकता. आणि मला माहिती नाही माझा आवाज किती स्पष्ट येत होते, तरी पण मी जोरात बोलण्याचा प्रयत्न करते. 8:44ची बुलेट ट्रेन आहे. तरी आपल्याला इथून वरती जायचं आहे. आपला प्लॅटफॉर्म आहे 21. हिरोशिमाला जायला मी खूप एक्साइटेड आहे. हो, खूप इंटरेस्टिंग आहे. त्याची हिस्ट्री सर्वांनाच माहिती आहे, पण जवळून कोणी बघितलं नसेल जास्त, तर मग आपल्याला आपल्या व्हिडिओ थ्रू दाखवता तरी येईल ते. हो ना, पण एवढंच आहे की ते खूप लांब आहे. हो, आपला जो बोगी नंबर आहे तो आहे 14. पुढे चाललो. ही आहे समोर बुलेट ट्रेन. काय नाही झालं पहिले तुला? रेड झालं, रेड थोडंसं लागलं असेल तुला. आपला कुठे आहे ना अजून जास्त वेळ नाही थांबत ती. 5-1 मिनिटं थांबली काय लगेच निघते. तुम्ही ज्यावेळी JR पास घेतात ना, तर त्याने तुम्ही नॉन रिझर्व सीट्स घेऊ शकतात. म्हणजे इथे डायरेक्टली येऊन तुम्ही जाऊ शकता ट्रेनमध्ये. पण जर तुम्ही सीट्स रिझर्व केले तर बरं राहील. परिबेला थांबा. इथेच येईल. इथून पण जाऊ शकतो कोमल. राईटला 15. ये ना ABC आहे ना. कोणाचाच आहे? चला मध्ये जा, मध्ये जा, मध्ये जा. आम्ही जस्ट बसलो आणि 3च मिनटं फक्त बुलेट ट्रेन थांबते. 8:41ला आली होती आणि 8:44ला लगेच बुलेट ट्रेन निघाली. आणि मला एवढी सर्दी झालेली आहे तर त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळालं असेल. आणि आता बरं वाटतंय कालपेक्षा ॲक्च्युली, कारण की जेव्हा उन्हात जाते ना तेव्हा खरंच ॲक्च्युली बरं वाटतं. पण सर्दीमुळे तुम्हाला माहिती आहे. हो, खूप दिवसानंतर ॲक्च्युली असं हाँगकाँगला सुद्धा त्याची पण तयारी करायची आता परत.
ॲक्च्युली आमची ट्रिप आहे ना खरंच खूप छान होत आहे एकदम, हो ना, खूप छान होते ना. फक्त हो म्हणजे असं ट्रिप मोठी असल्यामुळे जपानमध्ये काय होतं की खूप काही गोष्टी आहे बघण्यासारख्या. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर निघतात आणि संध्याकाळी किंवा रात्री लेट पोहोचतात. आम्ही तर डायरेक्ट 10-11लाच येतो. रोज असंच होतं, त्यामुळे मुलं थकून जातात. पण आम्ही तरी प्रयत्न करतो की दुपारी कुठे थोडा 1-2 तास आराम झाला पाहिजे किंवा पार्कमध्ये जातो, जसं आम्ही मागे गेलो होतो. तर असं बघतो आम्ही. आणि आता हे ट्रेनमध्ये पण 1.5 तासाची जर्नी आहे. आता हे दोघी थोडं ब्रेकफास्ट करतील आणि झोपून गेले. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं ना जास्त वेळ असला का लगेच आम्ही आराम करतो जेणेकरून फ्रेश वाटावं. आणि आम्ही आमच्यासाठी आणले पाहिजे सँडविचेस फ्रूट. आणि जेव्हा पण तुम्ही जपानमध्ये येणार ना तर फ्रूट सँडविचेस घ्या, खरंच खूप टेस्टी आहे. क्रीम आणि मस्त स्ट्रॉबेरी आणि मिक्स फ्रूटचे पण असतात. पण इथे आल्यानंतर ॲक्च्युली नाही बघा, हे सँडविचेस नक्की घ्या. 7-11 म्हणून 7-11 शॉप आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. ट्रेन स्टेशनकडे सुद्धा आहे, इवन एअरपोर्टवर सुद्धा आहे. आणि जसं एक आपलं मोनाको बिस्किट्स असतात ना, तसे बिस्किट्स घेतले. हो, तर हा आमचा ब्रेकफास्ट इथे होऊन जाणार. आम्ही जस्ट उतरलो आता आणि थोडीशी झोप झाली, फ्रेश वाटतंय. आणि मी माईक याच्यासाठी लावला का क्लिअर आवाज येईल तुम्हाला. परिबेला चला, आणि परिबेलाचा पण आवाज. परिबेला चला. आम्ही पोहोचलो आहोत हिरोशिमाला आणि 1.5 तास लागला इथे पोहोचण्यासाठी. म्हणजे किती लांब आहे, बुलेट ट्रेनने 1.5 तास लागला म्हणजे हे किती लांब आहे ना. हो, जवळपास 300 किलोमीटर असेल. हो, ते पण 1.5 तासामध्ये आपण पोहोचलो 300 किलोमीटर. आता आपण काय करू, इन्फॉर्मेशन सेंटरला जाऊ, थोडी माहिती घेऊ आणि मग पुढच्या गोष्टी दाखवू. हो चालेल. आम्ही आता बाहेर आलो आहोत आणि इथून आपल्याला बस घ्यायची आहे हिरोशिमाच्या इथे जाण्यासाठी. तर चला आता. आणि तुम्ही जेव्हा इथे पोहोचतात ना तर तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी काही लोकसुद्धा असतात इथे जे इंग्लिशमध्ये तुमच्यासोबत बोलतात. आणि त्याच्यामुळे खरंच हेल्प होते. जेव्हा तुम्ही इथे येतात ना तर काही लोक आहे इथे का त्यांना म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायला प्रॉब्लेम होतो, त्याच्यासाठी स्पेशली इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी लोक आहेत इथे. तर त्याच्यासाठी बरं पडतं. मग आपल्याला काही मग विचारायचं असेल ना तर मग आपल्याला इझिली इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. राईट. आता आपल्याला इथून बस घ्यायची आहे. हो. आणि बघा ना, हे बाहेरून किती छान दिसतंय. असं वाटतच नाही की इथे काही बॉम्बिंग सुद्धा झाली होती कधी. हो ना, किती डेव्हलप झाली तरी पण कंट्री. त्यानंतर सुद्धा इथून खाली जायचं. हो, इथून चला. आपले जे JR पास आहे ते यामध्ये यूज होऊ शकतात. JR पास चल. जागा तुम्ही दोघं इथं बसा, मी आणि मनोज मागे बसतो. फायनली जागा मिळाली आम्हाला. मिळाली जागा. बसू आणि 5-10 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ आपण. आपण सर्वात अगोदर ना जो इथला फेमस डोम आहे तिथे जाणार आहोत. बॉम्बिंग जिथे झाली होती तिथे जाऊ. Please remain seated until the bus has come to a stop. समोर हिरोशिमा कॅसल पण आहे आणि इथे श्राईन पण आहे. तुम्हाला दाखवते मी. Especially by French impressionists such as Goya, Monet and Renoir. जेव्हा बॉम्बिंग झाली होती इथे तर हा आजूबाजूचा जो एरिया तुम्हाला आता दिसत आहे हा पूर्ण जळाला होता. पण त्यानंतर त्यांनी पूर्ण व्यवस्थित केलं आणि आता हे बघून कोणाला वाटणार सुद्धा नाही की इथे बॉम्बिंग झाली होती आणि हे सगळं जळून गेलं होतं. कारण की तुम्ही आजूबाजूचे म्हणजे आजूबाजूच्या बिल्डिंग्स बघू शकता, ग्रीनरी बघू शकता. इतकं डेव्हलप केलं त्यांनी एवढ्या कमी वर्षामध्ये. खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही पोचलो आहोत जो मेन स्पॉट आहे इथला. आणि हे डोम दिसतंय तर हे मी तुम्हाला जवळून दाखवते आणि इथे काय घडलं होतं याची पूर्ण मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार. आणि आम्हाला इथे यायचंच होतं, हे बघायचंच होतं. व्हिडिओमध्ये आम्ही नेहमी बघत होतो का इथे असं झालं आणि हेच फक्त आहे. तर आता जाऊन बघतो ते अगोदर आम्ही आणि नंतर मग
तुम्हाला सुद्धा मी डिटेलमध्ये दाखवणार आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा शेअर करणार. चल. इथून दाखवू आपण जाऊन. इथे वरती पडला होता बेला, ते बघ सगळं तुटलं नाही. हेलिकॉप्टरने ड्रॉप केलं त्याच्यावर. आता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. मी जॅकेट काढून ठेवलं कारण की वातावरण आजचं मस्त आहे. अगोदर तुम्हाला ही एक रिव्हर दाखवते, खूप सुंदर आहे बघा. आय थिंक बोटिंग वगैरे पण होत असेल इथे. आणि समोर डोम आहे, तुम्हाला इथे जवळून दाखवते. त्या साईडला कसे खूप सारे झाडं होते ना, त्यामुळे क्लिअर व्ह्यू दिसत नव्हता. तुम्हाला हा डोम मी जवळून दाखवलेला आहे. तर चला आता थोडी इन्फॉर्मेशन पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मनोजने पण जॉईन केलं जस्ट मला, का मी पण थोडीफार इन्फॉर्मेशन देतो. तर म्हटलं ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, दुसरं महायुद्ध झालं होतं आणि वेगवेगळे देशांचे युद्ध होत होते. त्यामध्ये जपान आणि अमेरिकासुद्धा होतं आणि बाकीचे जे देश होते जसं की जर्मनी, इटली, त्यांनी सरेंडर केलं होतं. पण जपान असं होतं का ते सरेंडर करायला मागतच नव्हतं आणि ते वेगवेगळ्या देशांवर हल्ले करत होते. त्याच्यामध्ये मग त्यांनी काय केलं, ॲक्च्युली जपानने एक चूक केली. त्यांनी काय केलं, अमेरिकावर हल्ला केला आणि मग अशा वेळेस आहे ना अमेरिका खूप चिडली होती. त्यांनी विचार केला आता जपानचं खूप जास्त होत आहे आणि हे सगळ्यांनाच त्रास देत आहे. तर अशा वेळेस मग अमेरिकेने ठरवलं का 6 ऑगस्ट 1945 या दिवशी आपण जपानवर हल्ला करायचा. तर पुढची माहिती मनोजला सांगते, कंटिन्यू करा. हो, तर त्यांनी 2 ठिकाणी बॉम्ब्स टाकले जपानमध्ये, हिरोशिमा आणि नागासाकी. आपण जिथे आहोत तिथे हिरोशिमा आहे, नागासाकी इथून थोडं लांब आहे. पण इथे सुद्धा तेवढी ट्रॅजेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता हा डोम किती स्ट्रॉंग होता, त्याचं स्ट्रक्चर किती स्ट्रॉंग होतं, फाउंडेशन किती स्ट्रॉंग होतं, तरी पण तो किती उद्ध्वस्त झालेला आहे. तर त्यानुसार त्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की तो जो बॉम्ब असेल तो किती भयानक असेल. त्या बॉम्बिंगमध्ये ऑलमोस्ट 1,35,000 पीपल डेड झाले होते, मरण पावले होते आणि त्याचे इम्पॅक्ट अजूनसुद्धा दिसतात. कारण की जे लोक जखमी झाले होते, जखमी होऊन वाचले होते ना, तर त्यांची जी पुढची पिढी आहे ना, त्या पिढीमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम दिसत आहे. तर अजून सुद्धा ते प्रॉब्लेम्स लोकांमध्ये बघायला मिळत आहे. पण फक्त ते कोणाबद्दल दिसत आहे का, जे या युद्धामध्ये वाचले होते, जखमी झाले होते, तर त्यांच्या पिढीमध्ये ते प्रॉब्लेम दिसत आहे. पण ते अजून पण म्हणतात की तो जो बॉम्बिंगचा इफेक्ट आहे तो इथल्या हवेमध्ये अजून सुद्धा आहे, एअरमध्ये अजून सुद्धा आहे. त्यामुळे म्हणजे मुलं जन्माला इथे येतात, त्यामध्ये कधी कधी सर्वांमध्ये नाही, काही काही मुलांमध्ये त्यांचा इम्पॅक्ट दिसून येतो. तर त्यामुळे पण लोक थोडे घाबरतात इथे. पण खरंच खूप छान वाटतं इथे आणि आपण ज्यावेळी पण इथे येतो तो आपण लगेच त्या गोष्टीला टच होऊन जातो आणि असं वाटतं की आपण त्या काळामध्ये आहोत आणि आपल्यावर खरंच म्हणजे कुठे बॉम्ब पडत असेल आणि कसं होत असेल इथे. हो ना. आणि महत्त्वाचं म्हणजे ही तुम्हाला जी आजूबाजूची जी जागा दिसते, बिल्डिंग्स, हे रिव्हर, हे ग्रीनरी दिसते ना, ते हे काहीच नव्हतं, पूर्ण सगळं जळालं होतं. त्याच्यानंतर मग अणुबॉम्ब टाकला जपानवर. त्यानंतर जपानने सरेंडर केलं. त्यानंतर हे युद्ध संपलं, थांबलं आणि त्यानंतर मग जपानने मग पुनर्जन्म घेतला असं बोलायला सुद्धा हरकत नाही. त्यांची डेव्हलपमेंट बघून तर तेच वाटतं किती डेव्हलपमेंट केली त्यांनी. हो ना. आणि हे आजूबाजूचे जे तुम्हाला ते स्ट्रक्चर दिसते, ग्रीनरी दिसते, तर हे त्यांनी मग नव्याने सगळं केलं आणि खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि इथे यायचंच होतं त्याचं कारण हे सगळं जळालं होतं. फक्त हा जो डोम आहे हाच फक्त उरला आहे, म्हणजे हाच वाचलेला आहे, म्हणूनच मग तो फेमस आहे आणि हे बघण्यासाठी लोक खूप लांबून येतात. आणि आम्ही ज्या ट्रेनने आलो तिथे आम्हाला सर्व युरोपियन्स दिसले, US चे लोक दिसले. इथले लोक तर नाही दिसले कारण की युरोपियन्सला आणि US च्या लोकांना हे बघायला खूप आवडतं. आपल्याला पण आवडतं, पण आम्हाला तर जास्त फॉरेनर्स दिसले. चला आता हे तुम्हाला जे आहे ना डोम जवळून दाखवते आणि आजूबाजूचा जो ग्रीनरी एरिया आहे ना तो सुद्धा दाखवते.
तुम्हाला या डोमची मी आतली साईड दाखवते बघा. आतून ह्या असं दिसते. हाऊस होतं ते. तिथे वरती एक रूम असेल आणि त्याची ती वरती जाण्यासाठी लॅडर होती ती आपली राऊंडवाली असते ना, लोखंडाची दिसते ती लोखंडाची. कशी डिस्ट्रॉय झाली आहे तरी पण ती. ओल्ड टाइम मध्ये कॅमेरा नसतो ना बेला. नंतर मग त्यांनी न्यू टेक्नॉलॉजी जे आहे त्याचा शोध लावला. बुलेट ट्रेन फेमस, व्हिडिओ गेम्स वगैरे एवढं सगळं डिस्ट्रॉय झाल्यानंतर मग त्यांनी चांगली प्रगती केली नाही का. केली तर आहे त्यांनी खरंच. इथे पण काही थोडी माहिती आहे, आपण तेही बघू आणि त्यानंतर मग आपण ब्रिज क्रॉस करू आणि त्या पार्क मध्ये थोडं फिरू. आणि त्या जे रिव्हरच्या त्या साईडला उभं राहून ऍक्च्युली फोटोज खूप छान येतात. इथे तुम्हाला काय पिक्चर्स दाखवते मी. अगोदर डोम बघा असा होता, किती सुंदर. फर्स्ट पिक्चर दाखवते. त्याच्यानंतर सेकंड बघा बॉम्ब, जेव्हा अणुबॉम्ब पडला होता या डोमवर तर तुम्ही पूर्ण ब्लॅक पूर्ण जळून गेलं होतं. तिसरी पिक्चर आहे आता सध्याची सिच्युएशन, ते डोम असं दिसतं. आणि चौथा पिक्चर आहे तिथे बघा आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी दिसते, तर ती डेव्हलपमेंट असं दाखवले. चारही पिक्चर त्यांनी कॅप्चर केलेले आहे. ज्याही बॉम्बिंग झाली त्यावेळी ती पण रिव्हर होती बाजूला. हो. आणि ही जी बिल्डिंग आहे ती चेक पर्सनने डिझाईन केली होती. इथे कुठेतरी वाचलं मी. इथे पूर्ण त्यांनी ना राईट बाय चेक आर्किटेक्ट यान लेट्झल. राईट. त्यावेळी किती सुंदर होते ते. नदीच्या समोरच त्यांचा तो पॅलेस सारखं होतं काहीतरी. 1915 मध्ये केली होती ऍक्च्युली ती. समोर मेमोरियल म्युझियम आहे, आपण तिथे जाणार आहोत. आणि हा ब्रिज किती सुंदर आहे बघा ना. ओल्ड दिसते. आणि तो रस्ता इतकं क्लीन आहे तुम्हाला मी सांगते. मी खूप वेळेस या अगोदर सांगितलं असेल, एक पेपरचा तुकडा सुद्धा नाही, तुकडा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही त्या पेपरचा, माहिती का. आणि प्रत्येक जण ना इथे ना क्लीन करताना दिसत असेल तुम्हाला. आणि ते पण असं यंग नाही, असं वयाने मोठे 70-80 वर्षाचे. ते असं आजूबाजूचा जो एरिया आहे तो क्लीन करताना दिसतात, माहिती आहे का. हे जे डोम आहे ना त्या डोमचं आम्हाला मॅग्नेट घ्यायचं आहे. हे बघा घ्यायचं का असं घ्यायचं, असं नको ना. असं नको काहीतरी वेगळं घेऊ ना. हे चांगलं वाटतं बघ. इथं आहे बघ. ठेवू का मग. ते बघा 6 ऑगस्ट 1945 मध्ये झालं होतं म्हणून तिथे त्यांनी डेट पण मेन्शन केलेली आहे. इथे हे थोडं छोटंसं सोव्हिनियर स्टोर आहे. इथून तुम्ही वस्तू घेऊ शकता. आणि कॅफेटेरिया पण आहे. तुम्हाला कॉफी किंवा काय खायचं असेल तर वरच्या साईडला तुम्ही जाऊ शकता. आणि ते वॉशरूम वगैरे आहे. समोर पीस ऑफ मेमोरियल आहे. हे बघा तिथे अग्नी पेटलेली आहे आणि हे कायम चालू असते. तरी बरं आहे, इथे जास्त गर्दी नाही आहे. तरी आम्ही लवकरच निघालो होतो घरातनं 7:25ला. आता किती वाजले. आता 12 वाजले. 12 वाजले. ठीक आहे. म्हणजे आपण ते आपले जे परी ते 2-3 स्पॉट आहे ना ते कव्हर होतील आपले ना. हो. आणि इथले इथंच आहे का लांब आहेत ते अजून. ते जवळच आहे, फक्त ते मियाजियामा जे आपलं आयलंड आहे हो 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 ते थोडं लांब आहे. ते त्याच्यासाठी थोडं अर्धा पाऊण तास लागेल. ठीक आहे. पण आपण ते कव्हर करून घेऊ ना. हो. कारण की आता हा आजचा आमचा जपानमधला शेवटचा दिवस आहे, ओसाकामधला. त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत हाँगकाँगला. आता आपण म्युझियमला जाणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे म्युझियम परीला स्पेशली खूप जास्त आवडतं, तर त्यामुळे ती खुश आहे. आणि आम्ही कॅफेटेरियामध्ये गेलो ना, परी बेलाने सँडविचेस खाल्ले. बापरे खूप गर्दी आहे आतमध्ये ना. नाही गर्दी नाही एवढी. नाही आहे. नाही. अच्छा. ते पिक्चर्स आहे ना, मला असं वाटतं खूप गर्दी आहे. पण आजचं वेदर पण छान आहे. मस्त कडक ऊन. म्हणजे साऊथ कोरियामध्ये ना आता एवढं जेवढं वेदर होतं त्याच्यामधलं हा एवढ्या दिवसांमध्ये आजचं वेदर चांगलं आहे, कडक ऊन आहे. बॉम्ब स्फोटमध्ये जे वाचले होते ना ते आहे या. आता खूप वयस्कर झालेल्या आहेत त्या. हे बघा तेव्हाची सिच्युएशन, जेव्हा अणुबॉम्ब पडला होता तेव्हा आजूबाजूचा एरिया कसा झाला होता ते सगळं आहे त्यामध्ये.
बॉम्बिंग असं होतं ना. तर अणुबॉम्ब या एरियामध्ये पडण्या अगोदर हा पूर्ण एरिया असा दिसायचा आहे बघा. ते ब्रिज वगैरे हा पूर्ण, हे घरं, रिवर, ट्रेन्स बघा, एकदम मिनी ट्रेन्स आहे हे बघा, इथे बसेस, असं होतं पूर्ण हे हिरोशिमा. आणि तुम्हाला सांगितलंच मग पूर्ण बॉम्ब पडल्यानंतर पूर्ण उद्ध्वस्त झालं. आणि त्यांनी सगळीकडे तो जो दिवस आहे ना, आणि तो दिवस यांच्या जपानमधला काळा दिवस आहे. सगळीकडे ज्या दिवशी जे घडलं ना, तर ती सगळीकडे ती तारीख मेन्शन केलेली आहे बघा, ऑगस्ट 6, 1945. आणि सकाळचे 8:15 वाजले होते. सकाळी 8:15 वाजता बॉम्ब टाकला होता इथे. हे बघा, असं हे पिक्चर तुम्हाला दाखवते पूर्ण. 12:32. आणि हा तो डोम आहे जो आपण बाहेर बघितला. हो, इथे सुद्धा एक टोरी गेट आहे. आणि मध्ये आपण बघू ऍक्च्युअल मध्ये जे बॉम्ब पडला त्याचं. इथे या, इथे आणि थोडी परी बेला. ॲक्च्युली बघितलं आणि भयानक होतं ते फोटोज वगैरे बघून. थोडी घाबरली. आणि तेव्हाच मी त्या झोनमध्ये गेले 6 ऑगस्ट 1945मध्ये. कसं झालं असेल इथे. इवन लहान मुलाचा टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल होती ना, ती सुद्धा दाखवली होती. आणि जिथे बॉम्ब पडला होता ना, त्याच्या 600 मीटरच्या अंतरावर तो मुलगा होता स्कूलमध्ये. कसं तरी झालं मला. चला, आता हे बघितलं आणि भरपूर माहिती मिळाली त्यावेळेस काय झालं होतं सगळ्या गोष्टी. पण आता हे सगळं रिकवर झालेलं आहे. चला मग आता आपण बाहेर जाऊ. इथे समोर एक बुक स्टोर आहे आणि तुम्हाला माहिती आहे परीला बुक्सची खूप आवड आहे. तर एक बुक घेतलेली आहे सदाको सासाकी म्हणून. आणि हे का बरं एवढं इम्पॉर्टंट आहे. हां, तर त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि परीने न्यू बुक घेतली आहे. आता आम्ही जेव्हा पण आता ट्रॅव्हल करू काय करू ते बुक रीड करणार आहे. कारण की तिथून म्हणजे लक्झमबर्गवरनं तिने बुक्स वगैरे काही घेतलेच नाही, विसरून गेली ती. हो ना बाबू. चला. आणि बॉम्बिंग बद्दल पण काही माहिती आहे याच्यावरती. हां, परी फिनिश करेल ते आपल्याला सांगेल. हां, चला. ते अगोदर सगळं रीड करणार, मग आपल्याला माहिती सांगेल. आम्ही परत ते फिरून झाल्यानंतर टॅक्सी केली आणि आता परत रेल्वे स्टेशनच्या इकडे आलो आहोत. आणि आपल्याला कुठे जायचं आहे. मियाजियामा. हां, मियाजियामा इथे. पण ते थोडंसं लांब आहे कारण की इथून ट्रेनने जायचं आणि ट्रेनने परत फेरी घ्यायची आणि फेरीने तिथे जायचं आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, पण त्याला वेळ लागणार. आपण तिथे फेरीने जायचं आपल्याला ना. तुला आवडणार बाबू. पण ट्रेन घेऊन आपल्याला तिथे पोहोचायला 30 मिनिटं तरी लागतात. बेला शूज घालून नाही जाऊ शकत. चला, तिला असं नाही जायचं डायरेक्ट. वरती जाऊया. खाली जायचं. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लोकल ट्रेन येणार आहे. आपलं त्याच्याने जायचं. आणि काय गेली चला इथून जाऊ देते ना. 2-2 मिनिटांनी ना लोकल ट्रेन चालू असते आपल्या मुंबईसाठी. ट्रेनमध्ये बसलो आम्ही आणि एकदम मस्त ट्रेन आहे. आणि चौघं बसलो आम्ही सोबत. बेलाला विंडोज जवळ बसायचं. बस त्यात अर्धा तास लागणार आहे. तोपर्यंत आम्ही परत आराम करू. म्हणजे अजून नेक्स्ट प्लेसला आम्हाला फ्रेश वाटतं.
आम्ही मियाशिमा गुची स्टेशनवर आलो आहोत आणि इथून आता आपल्याला बाहेर जायचं आहे. फेरी घ्यायची आहे आणि फेरी घेऊन आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, आयलंडला. तर मी तुम्हाला दाखवते तसं. आता आम्ही फेरी टर्मिनल जवळ आलो आहोत. एकदम 5-10 मिनिटाची फेरी आहे. हो, पण हा पहिला असा टोरी गेट आहे जो पाण्यामध्ये आहे आणि आयलंडवर म्हणजे जवळच आयलंड सुद्धा आहे तिथे. हो, तर आपण आयलंडला जाणार आहोत. हो. इथून आपण आपले JR पास दाखवू, जे ही जी फेरी असते त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. आणि काय काय असे दुसरी साईड पण आहे तिथे. हे जे JR पासेस आहे ते चालत नाही, तिथे वेगळे तिकीट्स घ्यावे लागतात. हो, चला 5 मिनिटच आहे आपल्याकडे. 4च मिनिटं बाकी आहेत. लोक उतरले आता. 5 ते 10 मिनिटाची फेरी असणार आहे. समोरच आयलंड आहे ना. चला लवकर मध्ये आपण. आपण जो टोरी गेट बघितला होता त्याच्या जवळ जात आहोत आणि थोडीफार माहिती सुद्धा मी देईन तुम्हाला. की तुझ्याजवळ डिअर बघ परी. चल परी, हे बघ डिअर. इथे पण डिअर. नाही ग, डिअरच आहे. चला. हो, इथे पुढे जायचं आपल्याला थोडंसं चालायचं आहे, पण गर्दी भरपूर आहे. इथे एक ॲक्वेरियम पण आहे, पार्क पण आहे आणि श्राईन सुद्धा आहे. आपण टोरी गेटकडे जाऊ आणि श्राईन बघू. आणि फेरीने 10 मिनिटं लागतात. बरोबर, चला. मला जर या ठिकाणी येऊन राहायचं सुद्धा असेल, टाइम स्पेंड करायचं असेल, ते पण करू शकतात. कारण भरपूर लोक इथे येतात, राहतात आणि ही जी जागा आहे एक्सप्लोर करतात. तो डिअर मध्ये घुसला खाण्यासाठी काहीतरी. चला परी, चला. इथे काय पाणीपुरी आहे का? नाही. छान वाटतं, हवा मस्त येते ना. हो, इथे पुढेच आहे ते टोरी गेट, युनिक टोरी गेट जपानमधला, आणि त्याच्या जवळ श्राईन सुद्धा आहे. आपण दोन्ही ठिकाणी जाऊ. त्यानंतर इथे आईस्क्रीम पण खूप फेमस आहेत. तिथल्या वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आपण ट्राय करू ती सुद्धा. पण अगोदर टोरी गेट. कोण बीच मध्ये? हा, फोटो काढण्यासाठी ऍक्च्युली जास्त गर्दी तिथे. सरळ जायचं बाबू. पाण्याला बघून परिबेला एकदम खुश झालं. आम्ही आलो चालत चालत.
15 मिनिटं लागतात तुम्हाला जिथून तुम्ही फेरीने उतरता ना तिथून तर इथे या टोरी गेट पर्यंत 15 मिनिटं लागतात. चला परिवेश, हे तुम्हाला आवडलं का? चला हो चला परिबेला पटकन अगोदर बघून घ्या आपण. फायनली टोरी गेट जवळ पोहोचलो आहोत. तुम्हाला दाखवते अगोदर व्ह्यू दाखवते. किती जवळ आपण. हो ना. हा टोरी गेट युनिक का आहे कारण की हा एकच टोरी गेट असा आहे जो पाण्यामध्ये आहे. आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे इथे तुम्हाला पाणी दिसत नाहीये, पण जर तुम्ही 9 ते 11च्या दरम्यान आले सकाळी तर तुम्हाला इथे पूर्ण पाणी दिसेल आणि असं वाटतं की हा टोरी गेट पाण्यावरती फ्लोट करतोय. तरंगणारा टोरी गेट सुद्धा म्हणतात त्याला. त्यामुळे हा खूप फेमस. इथे बघा सगळेजण फोटोज काढतात. आपणही काही फोटोज काढू तिकडून आठवण म्हणून. त्यानंतर ते जे श्राईन आहे तिथे तुम्हाला दिसत असेल ऑरेंज कलरचं, तिथे जाऊ आणि त्यानंतर मग काहीतरी खाऊ. हो चालेल. चला बघा. आणि हे पाणी तुम्हाला दिसत असेल कुठपर्यंत पाणी जातं. एकदम जवळून दाखवते बघा. तिथपर्यंत एकदम पाणी जातं सकाळी. ह्या श्राईनचा मॅप असा आहे. पूर्ण ऑरेंज कलरचा आहे. वेगवेगळे रूम्स आहेत. इथे खूप सारे शॉप्स आहेत. तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि इथे फेमस स्वीट सुद्धा आहे, ते सुद्धा घेऊ शकता. हे जे शॉप आहे या शॉपमध्ये फक्त सोया सॉस मिळतं. ओके आम्ही फिरून आलो फेरीत. आम्ही तिथून फेरीने परत आलो, ट्रेन घेतली आणि आता आम्ही अपार्टमेंटमध्ये चाललो आहोत. थोडासा आराम करतो, खूप दमलो आहोत आणि त्याच्यानंतर मग डिनरचा काहीतरी प्लॅन करू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडण्याचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.